माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सोलापुरातील विनायक रेसिडेन्सीमधील विनायक नंदुरकर यांच्या घरातील किचनमध्ये गॅस लिकेजमुळे आग लागली होती. सकाळी 11:15च्या सुमारास घरातून धूर येऊ लागला. रेसिडेन्सीतील लोकांचा आवाज येऊ लागला. त्यानंतर एका महिलेने तत्परता दाखवत अग्निशामक विभागाला संपर्क केला. 5 मिनिटांमध्ये अग्निशामकचा बंब तिथे दाखल झाला आणि 15 मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणण्यात आली. मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास गॅस लिकेजमुळे किचनमधील शेगडीलाही काही प्रमाणात आग लागली. किचनमधील लाईटिंग वायर जळाली. तसेच साहित्य जळाल्याने घरातून धूर बाहेर येऊ लागला. बाजूचे लोक घराबाहेर आले. परिसरातील लोक तिथे जमा झाले. गॅस कंपनीचे लोक त्या ठिकाणी आले. तत्पूर्वी अग्निशामक विभागाशी संपर्क साधला आणि अग्निशामक जवानांनी तातडीने पाईप त्या ठिकाणी नेला व किचनमध्ये पाणी मारून आग आटोक्यात आणली. आग भडकण्यापूर्वीच अग्निशामकचा बंब घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही हजारांचे साहित्य जळाल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.